नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? धनश्री डायरीज या आपल्या नव्या कोऱ्या चॅनलवरती आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। याआधी दत्त जयंतीचा व्हिडिओ टाकला होता आणि त्याला आपण सगळ्यांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। धनश्री डायरीज या आपल्या चॅनलवरती आपल्याला कथा, कविता, भजन, गाणी अशा अनेक गोष्टी ऐकायला मिळणार आहेत। त्याचप्रमाणे चिंतनही ऐकायला मिळेल। तर या चॅनलला जर आपण आतापर्यंत लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर भेट द्या चॅनलला माझ्या आणि लाईक करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर शेअरही करा आणि कमेंटही करा। आज एक वेगळा प्रयोग करण्याचा मानस आहे, बघा कसा वाटतो तो। आवडला तर जरूर लाईक, शेअर आणि कमेंट करा। आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्या अगदी जवळचा आणि जिव्हाळ्याचा विषय असलेला असा एक विषय घेते आहे आणि तो म्हणजे मन। आपलं मन जे आहे ते कसं आहे बरं? मन लोभी मन लालची, मन चंचल और चोर, मन के मत मत चलिए, पलख पलख मनोर। कसं आहे मन? मन लोभी आहे, मन लालची पण आहे ना? खरंच आहे। मन लोभी असतं, मन लालची असतं। एखादी गोष्ट आपल्याजवळ नाही आहे पण ती दुसऱ्याजवळ आहे तर लगेच आपल्याला वाटतं की नाही, माझ्याकडे नाही आहे, मग ही मलाही मिळाली पाहिजे, हा झाला लोभ। आणि एखादी गोष्ट समोर ठेवलेली आहे पण ती मला खाता येत नाही आहे, मग हा कसा खातोय, ही झाली लालच की मलाही असलं पाहिजे, मलाही मिळालं पाहिजे। मन लोभी मन लालची, मन चंचल और चोर। मन कसं आहे? चंचल आहे, पटकन क्षणात इथे तर क्षणात तिथे असतं। आपण कुठे जायचं, एखादी ट्रिप प्लॅन करतो त्यावेळेस आपल्याला सगळं सुरुवातीपासून प्लॅनिंग करावं लागतं की कुठे केव्हा जायचं आहे, कशाने जायचं आहे, बाय रोड जायचं आहे, ट्रेननी जायचं आहे, प्लेननी जायचं आहे, मग तिकीटं मिळतील का, किती जण येणार आहेत, कोण सगळ्यांचं म्हणजे कसं जमतं आहे सगळ्यांचं, सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात। पण मनाला जर आपण सांगितलं की मला दिल्लीला जायचं आहे तर मन क्षणात जाऊन येतं। क्षणात जाऊन मन दिल्ली बघूनही येतं, तिथे छान विहारही करून येतं। असं हे आपलं मन आहे। मग या मनाला आपण ताब्यात ठेवणंही गरजेचं आहे, कारण मनात येणारी प्रत्येक गोष्ट ही चांगलीच असेल असं नाही। परिस्थितीनुसार कधी चांगल्याही गोष्टी मनात येतात, कधी वाईटही गोष्टी मनात येतात। म्हणून या मनाला नेहमी आनंदी ठेवलं पाहिजे, प्रसन्न ठेवलं पाहिजे। तुकाराम महाराजांनी सांगितलंय, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण। मन गुरु आणि शिष्य, करिया पुलेची दास्य। मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण। म्हणून या मनाला प्रसन्न ठेवा। तुकोबा म्हणतात, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण। सगळ्या सिद्धी मिळवण्याचं एकच कारण आहे आणि ते म्हणजे आपलं मन। मन गुरु आणि शिष्य, मनच आपला गुरु आहे, मनच आपला शिष्य आहे आणि मनच आपलं दास्यही करतं। कारण आपण मनाप्रमाणे सतत मन म्हणेल तसं आपण चालतो, मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी होतात, म्हणजे आपण मनाचं दास्य करतो। मन म्हणेल तसं आपण पुढे जातो। मन म्हणेल आता तुला हे करायचं तर आपण करतो, मनाने म्हटलं की नाही नाही आता तुला करायचं नाही आहे तर आपण करणार नाही। आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल पण मनात जर नसेल तर ती गोष्ट तेवढ्या आनंदाने केली जात नाही। नेहमीचं आपल्या उदाहरण आहे की रोज आपण स्वयंपाक करतो, ज्या दिवशी आपलं मन उदास असतं त्या दिवशी आपण अगदी कंटाळवाणं तेच काम करायचं आहे, रोजचं तेच आहे असं करतो। पण ज्या दिवशी आपण मनाने प्रसन्न असतो त्या दिवशी रोजचाच वरण भाताचा कुकर जरी लावायचा असेल तरी तो आनंदाने लावला जातो। त्यामुळे त्या दिवशीच्या साध्या वरण भाताला सुद्धा एक वेगळीच चव येते। कारण काय? की आपलं मन प्रसन्न असतं। मग हे मन जे आहे ते नेहमी आनंदित ठेवा, मनाला प्रसन्न ठेवा, म्हणजे घरही आनंदी राहील, आपणही आनंदी राहू। आणि या मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी काय केलं म्हणजे मन प्रसन्न राहील ते आपण पुढच्या भागात बघूया। आजचं जर हे चिंतन आवडलं असेल तर जरूर
मला कमेंट करा आणि सांगा कसं झालंय. पहिलाच प्रयत्न आहे, काही चुका असतील तर तेही कळवा. धन्यवाद.